अरे 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 बघा पंढरपूरमध्ये मंदिरे किती पाण्यामध्ये गेलेले आहेत. पुंडलिकाचं मंदिर आणि अजूनही बाकीचे मंदिर किती पाण्यामध्ये गेलेले आहेत बघा. पाण्याचा प्रभाव आणि पुराचं पाणी भरपूर वाढत आहे. कमी तर काय झालेलंच नाही. तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर कालही आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं की पुराचं पाणी कुठपर्यंत होतं आणि आजही बघा पुराचं पाणी कुठपर्यंत झालेलं आहे. व्हिडिओ त्यासाठी नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, मंदिराकडून पण, बंधाऱ्याकडून पण आणि पुलावरून पण. 3 टेपमध्ये आपण व्हिडिओ दाखवणार आहे. आणि पंढरपूरमध्ये घरे वगैरे पाण्यामध्ये गेलेले आहेत, त्या घरांपर्यंत पाणी पोचलेलं आहे. जरा कमी घरात पाणी जायलाच आलेलं आहे. तर ती पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आपण. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता व्हिडिओला आपण सुरुवातच करणार आहे. तर हा मित्रांनो, आज आलोय बघा चंद्रभागा नदीवरती. काल पण आपण व्हिडिओ केलेला आणि तुम्हाला माहिती दिलेली पाणी किती कमी झाले, किती वाढलंय. तर आज पण व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून सांगा. जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की सबस्क्राईब करा. तर रामकृष्ण हरी माऊली, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. चंद्रभागा नदीवरती बघा किती पूर मोठा आलेला आहे. या 2 ते 2.5 महिन्यामध्ये सलग आता 3ऱ्यांदा पूर आलेला आहे बघा. आपण बघू शकता ना, आपण ह्यापूर्वी पण आपण व्हिडिओ दाखवलेले आहेत की पाणी कुठपर्यंत आलं होतं. पण यात 2 ते 2.5 महिन्यामध्ये पूर आलेला, ते सगळ्यात जास्त पाणी म्हणलं तर आत्ता पुराला आलेलं आहे बघा. जरा कमी घाटाला वगैरे पोचलेलं जायचं. मंदिरं वगैरे बघा सर्व काही पाण्यामध्ये गेलेली आहे. ती तुम्ही बघू शकता इथं पाण्यामध्ये. बारकी तर मंदिरं दिसत पण नाही, ती पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहे ती बघा. आणि पाण्याचा प्रभाव तर वाढतच चाललेला आहे बघा. कमी तर काय व्हायचं नावच घेत नाही, पण वरच्यावर वाढतच चाललेला आहे. तर आपण ही मंदिरात जवळून व्हिडिओ बघत आहे. पलीकडे साईडला पण जाणार होतो, पण तिकडं गर्दी भरपूर असल्यामुळे ह्या साईडनं व्हिडिओ शूट केलेला आहे. तुम्हाला आता फुलावरून पण दाखवत आहे व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा. बघा ही आपल्या दगडी फुलाच्या शेजाराचं नवीन फुल आहे बघा. दगडी फुल तर पाण्याखाली गेलेलं आहे इथंच, त्याच्यावर दगडी फुलाच्या वरून पाणी वाहत आहे बघा. आणि गर्दी इथं पण भरपूर आहे बघा, फुल बघण्यासाठी किंवा पूर बघायला आलेली. खालचा फुल जे आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे बघा. आणि वाहनं वगैरे आता खालचा फुल पण बंद आहे. आणि बंधारे वगैरे बंद असल्यामुळे सगळे एकाच जागेवरून वाहने सगळे म्हणजे ह्याच फुलावरून चालू आहेत ना, त्यामुळे गर्दी वगैरे भरपूर आहे. तर आपण आता घर पाण्यात गेलेले बघणार आहे बघा या व्हिडिओमध्ये. तर पाण्यामध्ये घरं पण भरपूर गेलेलेच बघा या साईडची. बघा बघू शकता तुम्ही, ह्या साईडला तर घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि काही ठिकाणी घरांमध्ये पाणी जायला आलेलं आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीच बघायला लागलो आहे. तर तुमच्या इकडं पण आला आहे का नाही पूर, ती व्हिडिओ बघून नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या गावाला आहे का पूर आलेला. पंढरपूरला तर बघा भरपूर पूर आलेला आहे बघा. आणि ह्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये आता 3री वेळा पूर आहे बघा. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तीच दाखवलेला आहे तुम्हाला की पंढरपूरला पूर किती आलेला. आणि कालचाही व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर बघा, ती पण दाखवलेलं. काल किती पुराचं पाणी होतं पंढरपूरमध्ये आणि आज किती झालेलं आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून तीच दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओचा हेतू कोणताही चुकीचा नाही किंवा दाखवण्याचा हेतू चुकीचा नाही. तुमच्यापर्यंत होता येईल तेवढा व्हिडिओ पोहोचवण्याचा आणि पंढरपूरला किती पाणी आणि किती पूर आला आहे हे दाखवण्याचा हेतून आपण व्हिडिओ केलेला आहे. तर आपला व्हिडिओ